पण भावांनो, जेव्हापासून एक स्मारकाचं काम बंद पडलं आहे तेव्हापासून जवळपासची लोक किंवा दारू पिणारे जे गँग आहे, बघू शकता या ठिकाणी अशी बिअरचे बॉटली, दारूची अशी हे जे इटा दिसतात आपल्याला, ह्या स्थळी माता भीमाईंच्या अस्थिकलश होत्या, ते काढल्या गेल्यात. तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, मी सध्याला साताऱ्यामध्ये आहे, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि मी उभा आहे सध्याला माता भीमाई यांच्या समाधीस्थळी किंवा यांच्या स्मारकस्थळी म्हणता येईल. कारण की माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय, हे असं भव्य मोठं स्मारक बनवण्यासाठी सुरुवात झाली होती, पण काही कारणावश हे स्मारकचं काम जे आहे बंद पडलं आहे. जागा भरपूर मोठी आहे, पण स्मारकाचं काम बंद पडलेलं आहे. आता हे का बंद पडलं काय नाही मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भावांनो, या ठिकाणी माता भीमाई यांचं महापरिनिर्वाण झालं. एक मिनटं शूज काढूया. भावांनो, हे बघू शकता भव्य मोठं असं स्मारक आहे. स्मारकाची निर्मिती करणं चालू आहे. पण भावांनो, जेव्हापासून एक स्मारकाचं काम बंद पडलं आहे तेव्हापासून जवळपासची लोक किंवा दारू पिणारे जे गँग आहे, बघू शकता या ठिकाणी अशी बिअरचे बॉटली, दारूची अशी खांब किंवा असे घाण स्मारकाच्या आपल्याला आजूबाजू बघायला मिळते. बघू शकता स्मारकाचं काम बंद पडल्यापासून, आणि हे काम आत्ताच नव्हे तर आजूबाजूंच्या लोकांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी कळवलं की हे स्मारकचं काम बंद पडून 10 ते 15 वर्ष लोटल्या गेलेली आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त झालेले आहेत. पण अजूनसुद्धा हे कामाची सुरुवात परत झाली नाही. हे काम पूर्ण व्हायला पाहिजे. तर भावांनो, आपण आता बघूया की माता भीमाई यांची समाधी. तर भावांनो, बघू शकता हे जे इटा दिसतात आपल्याला, ह्या स्थळी माता भीमाईंच्या अस्थिकलश होत्या, ते काढल्या गेल्यात. या ठिकाणीच माता भीमाईचं आता भव्य असं स्मारक बनतं आहे. पण दुर्दैवी हे काम बंद पडलं आहे. आणि आपले समाज जो आहे, आपल्या समाजासमोर मांडण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत माझ्याकडं. पण मी बोललो की आपल्या लोकांना किंवा आपल्या समाजातील काही माझ्या भावा बहिणींना माझा राग येतो की भावा तू आपल्याच लोकांना विरोध करतो. नाही, मी विरोध करत नाही. हे मुद्देसुद्धा सोडवायचे बाकी आहेत आपले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे असंख्य मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावरती काम झाले पाहिजे. पण आपण कुठल्याच मुद्द्यावरती त्यांच्या खरं उतरत नाही. आपण काय करतो आहे, समाजामध्येच पक्ष निर्माण करतो आहे वेगळाच. आपण निळ्या निशाणाखाली कधी एक होणार हे मला माहीत नाही. कारण की आपला समाज बांधव आहे ह्या गटागटामध्ये बाटल्या गेला आहे. पण असो भावांनो, आता मी साताऱ्यामध्ये आहे. हे 3 जे आपले मेन ठिकाण होते ते आपण कवर केलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साताऱ्यातील घर असो किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साताऱ्यातील पहिली शाळा व माता भीमाई यांचं स्मारक. काही लोक एखाद्या खेळातून बाहेर काढलं तर त्यांचा अपमान झाला म्हणून मोर्चे काढतात, समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. ह्या कामासाठी काढा ना मोर्चे, ह्या कामासाठी मोर्चे काढा. हे काम पूर्ण झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं भावांनो, कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. आणि ऊन इतकं भयंकर आहे भावांनो, अक्षरशः जीव असा पाणी असं झालं आहे माहिती आहे का. कारण की उन्हामुळे ना भावांनो जीव असा घाबरासारखा होतो. आणि हा प्रवास फक्त इथंच थांबणार नाही, अजून भरपूर मोठी लिस्ट आहे. ती लिस्ट आपल्याला पूर्ण करायची. कारण की महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पर्श झाला आहे. मग ते सातारा असो किंवा दापोली असो किंवा महू असो, प्रत्येक ठिकाणी आपण जाणार आहोत. तर भावांनो, हे बघू शकता स्मारक. ह्या स्मारकाची काय दुर्दशा आहे सध्याला.
या विषयावरती आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच मांडा. कारण की मी हे मुद्देच तुम्हाला दर्शवण्यासाठी मी सर्व माझा जॉब वगैरे सोडून इथं आहे. तर भावांनो, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय संविधान.